नमस्कार. कधी खाल्ले का पांढरी खिचडी? चला तर मग आज आपण बनवूयात पांढरी खिचडी. त्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे. त्या कुकरमध्ये तेल टाकून गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी जिरे टाकले, मोहरी टाकली. पाहू शकता तडतडत आहेत व्यवस्थित. यामध्ये मी दालचिनीचा एक तुकडा टाकून घेतलेला आहे. एक मिरा टाकलेला आहे. 2 लवंगा टाकून घेतलेल्या आहेत. पहा व्यवस्थित तळलं गेलेले आहे ते. याच्यामध्ये आपण शहाजिरा ॲड करणार आहोत. हे पहा मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 4. ते कट करून घेतलेल्या आहेत पाकळ्या. आपण एक छोट्या साईजमधला कांदा घेतलेला आहे. ते थोडंसं लांबट चिरून घेतलेलं आहे. हे अद्रक मी खिसून टाकणार आहे. हे पहा व्यवस्थित आता हे तळलं गेलेलं आहे. आता यामध्ये आपण एका मिरचीचे 2 काप आणि सेंटरमधून कट करून घेतलेल्या आहेत या मिरच्या. कढीपत्त्याची पाने ॲड केलेली आहेत. हे पहा एक बटाटा घेतलेला आहे. त्याच्यावरची साल काढून काप करून घेतलेले आहेत. पाहू शकता मी मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या आहेत त्याच्या. मुलांना खूप आवडतात खिचडीमधली बटाटे. पहा आता हे व्यवस्थित आपण परतून घेतलेलं आहे. हे परतलं गेलेलं आहे. मी डाळ आणि तांदूळ मिक्स करून घेतलेले आहे. ते धुवून स्वच्छ घेतलेले आहे. हे आपण आता मिक्स करून घेऊयात. 1-2 मिनिट आपण याला असं परतून घ्यायचं. हे पाहू शकता सर्व मिक्स होईल. पहा झालेलं आहे आता. यामध्ये मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. पाहू शकता. तर आपण मिक्स करून घेऊयात आणखी एक वेळेस. आपल्या तांदळाला शिजण्यासाठी किती पाणी लागेल याप्रमाणे ठेवायचं. कमी झालं तर ते करपून बसेल. हे पहा चवीप्रमाणे मीठ टाकायचं आपल्याला यामध्ये. आपण एक वेळेस आणखी मिक्स करून घेऊयात. मीठ टाकलेलं आहे यामध्ये. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात. 1 शिट्टी घेऊयात आपण. 1 शिट्टी झालेली आहे. आता आपण वाफ काढून आपण चेक करूयात शिजलेली आहे का खिचडी ते. हे पहा मसाला सर्व वर आलेला आहे. आपण याला मिक्स करून घेऊयात. पाहू शकता हे मिक्स झालेली आहे. दिसायला तर छान दिसत आहे. चवीला कशी आहे आपण चव घेऊन बघूयात. आणि एक वेळेस नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा कशी झालेली आहे. गरम गरम खिचडीवरती तूप एकदम मस्त लागतं. धन्यवाद.